नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। होमगार्ड भरती 2024 सुरुवात झालेली आहे। तर एका जिल्ह्याची होमगार्ड भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू झालेले आहे। ठीक आहे, तर ते सर्व जाहिरात मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ह्या नवीन जिल्ह्याची जी होमगार्डची भरती निघाली आहे, तर ह्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि हे सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आणि बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी येणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती अशी आहे की यामध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि होमगार्ड भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे। 1600 मीटर रनिंग आणि गोळा फेक आहे होमगार्ड भरतीमध्ये। तर मैदानी चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, ग्राउंडवर सिलेक्शन होणार आहे, लेखी परीक्षा वगैरे काही नाही। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून आलेली आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की या ठिकाणी सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची या ठिकाणी कधी भरती निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कोण कोण यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहता हे या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्या व्हिडिओ जास्त कोणत्या जिल्ह्यातले विद्यार्थी पाहते, जेणेकरून मी त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहे। ठीक आहे, तर जास्तीत जास्त कमेंट करा की तुमचा जिल्हा या ठिकाणी कोणता। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातले हेच फक्त या व्हिडिओ खाली कमेंट करा। ठीक आहे, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातले मुलं सर्वात जास्त आपला व्हिडिओ या ठिकाणी बघत आहे। ठीक आहे, तर पहा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरतीबद्दल कोणत्याही जिल्ह्यातली भरतीची जी अपडेट आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मिस होणार नाही। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की 2018-19 ला सुद्धा होमगार्डची भरती निघाली होती। तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही पडलं होतं की बा या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली आहे म्हणून, आणि स्वतःच्या मित्रांनी सुद्धा मित्राला सांगितलं नव्हतं। स्वतःचे मित्र या ठिकाणी भरतीवर गेले होते आणि ग्राउंड येऊन ते वापस आले होते। ठीक आहे, तर जेव्हा होमगार्डची भरती निघते तर आपला मित्र सुद्धा या ठिकाणी सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा होमगार्डची भरती निघते हे सुद्धा माहीत पडत नाही, लक्षात ठेवा। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की आपला मित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती सांगत नाही। आपला मित्र चुपचाप या ठिकाणी भरतीवर चालला जाते आणि वापस येऊन जातो ग्राउंड येऊन, कारण की त्याच्या मनामध्ये सुद्धा भीती असते की बा आपण आपल्या मित्राला या ठिकाणी सांगितलं की होमगार्डची भरती निघाली, तेवढी त्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन वाढणार आणि आपलं जर त्या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं तर या ठिकाणी त्यामुळेच विद्यार्थी जे आहे आपल्या मित्राला सुद्धा या ठिकाणी सांगत नाही। तर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आपलं होमगार्ड भरती ते कोणत्याही जिल्ह्यातली अपडेट ज्या विद्यार्थी मित्रांनो मिस होणार नाही। तर चला मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो कोणत्या जिल्ह्यात होमगार्डची भरती निघाली याबद्दल। सातारा जिल्हा होमगार्ड, तर या भरतीची सर्व जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्हा होमगार्डची। तर आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर या भरतीचे जे फॉर्म आहे सातारा जिल्ह्याचे हे 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे आणि या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना भरता येणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर या वेबसाईटवर तुम्हाला भरायचं आहे महाराष्ट्र cdhg.government.in महाHG एनरोलमेंट। तर ह्या निळ्या कलरची जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आणि लक्षात ठेवा या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे। ठीक आहे, आणि आधार क्रमांक जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात। त्याचबरोबर एका उमेदवाराला आधार क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आता या ठिकाणी मेन म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की या ठिकाणी फॉर्म कोणाला भरता येणार आहे। तर पहा तुम्ही लाल अक्षरात आहे, ज्या उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल, इतर जिल्ह्यामध्ये अर्ज बाद ठरतील। तर तुम्ही बाकीच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म नाही भरू शकता, तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत तुम्हाला काढायची आहे। ठीक आहे, आणि त्यावर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल, त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिपकावा। त्याचबरोबर मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे आणि इतर कोणती माहिती उमेदवार भरू नये। ठीक आहे, तर हे लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे। कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर पहा, कागदपत्र पडताळणी शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना
या ठिकाणी अर्ज क्रमांक 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांची उमेदवारांना स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे आणि दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे आणि पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. तुमचं अशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे आणि समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. तुमचे जर या ठिकाणी जे गुण आहे हे सारखे जर असेल आणि त्यापेक्षा जास्त ज्याचं वय असेल तर त्यांना ते घेणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल. त्याचबरोबर यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्या न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील. ठीक आहे, त्याचबरोबर अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर पथक पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार माननीय जिल्हा समादेश यांनी राखून ठेवलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला सांगून देतो. जे सातारा आहे तर सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. त्याअंतर्गत आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या विभागाची ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे याकरिता खालील तक्ता पाहावा. तर बघू शकता तुम्ही सातारा शहर, सातारा तालुका, शहापुरी, मेढा, बोरगाव, त्याचबरोबर वाई, भुईज, महाबळेश्वर, पाचगणी, लोणंद, खंडाळा, शिरवळ, त्याचबरोबर फलटणमध्ये पहा फलटण शहर, त्याचबरोबर फलटण ग्रामीण, साखरवाडी, त्याचबरोबर दहिवडी, त्याचबरोबर मसवड, वडूज, त्याचबरोबर औंध, त्याचबरोबर पुसेगाव, त्याचबरोबर कोरेगाव, रहिमतपूर, त्याचबरोबर सातारा रोड, त्याचबरोबर वाठार, कराड शहर, कराड तालुका, डेभेवाडी, उंब्रज, मसूर, तळबीड, त्याचबरोबर कोयनानगर, पाटण, मल्हारपेठ. तर एवढ्याच या ठिकाणी इथल्याच उमेदवारांना या जवळपासच्याच म्हणजे फॉर्म भरता येणार आहे. जे पोलीस ठाणा आपल्या हद्दीमध्ये येते त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरूनही शकणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे सर्व जाहिरात आहे होमगार्ड या भरतीची. तर बाकीचे जिल्ह्यांचे आता नेमके फॉर्म भरणे केव्हा चालू होणार आहे मी ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे या ठिकाणी बघू शकता की शिक्षण 10वी पास लागते, वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते, उंची 162 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर यामध्ये 1600 मीटर रनिंग एक आहे इव्हेंट आणि 5 मिनिट 10 सेकंड पेक्षा कमी मार्क जर तुम्ही कमी मिनिटामध्ये आले तर 20 गुण भेटणार. 5 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले तर 20 गुण आणि महिला उमेदवार 800 मीटर 2.50 सेकंडपर्यंत आले तर 20 गुण या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर गोळाफेक यामध्ये 8.50 मीटरपर्यंत पुरुष उमेदवार आले तर त्यांना 10 गुण भेटणार आहे आणि महिला उमेदवार गोळाफेकमध्ये 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर फेकला तर 10 गुण भेटणार आहे. तर असं टोटल 30 मार्काचं मेरिट लागणार आहे. त्यापैकी विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे. ठीक, तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्याची भरती निघत आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे. मुंबई झाला, मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, संभाजीनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. तर एवढे पण जिल्हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर सर्व जिल्ह्यांची ही भरती निघत आहे. तर 16 ऑगस्ट पासून या ठिकाणी भरती निघत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही तयारीमध्ये लागा, कारण की गृह विभागात जे आहे हे पत्रक जे आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विषय तुम्ही बघू शकता, होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबतचे. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9700 इतका मानसी होमगार्डचा अनुशेष आहे. सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर या ठिकाणी होणार आहे आणि जिल्ह्यातलेच पोलीस या ठिकाणी होमगार्डची भरती घेत असते. ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं जे ट्रेनिंग आहे 16 ऑगस्ट तुम्ही बघू शकता या ठिकाणी की तुमचं जे ट्रेनिंग आहे हे सप्टेंबर महिन्यामध्ये ट्रेनिंग चालू होणार आहे.
16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेला कारवाई पूर्ण झाल्यावर आपण अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डचे 35 दिवसाचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारीमध्ये लागा, कारण की होमगार्डची भरती निघत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. तर सर्व जिल्ह्यांची भरती निघत आहे. मग माणसं आणखी बाबा सांगितलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आतापासून चांगली तयारी करा. जेवढे पण इव्हेंट आहे तेवढे आउट ऑफ करून घ्या, कारण की होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर मैदानी चाचणीवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेगवेगळे अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्या डिटेल्स थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.